नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बीड पोलीस पाटील भरतीसाठी बीड या जिल्ह्यावर काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत। हे प्रश्न पहा, तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, बीड जिल्ह्याची स्थापना खालीलपैकी कधी झालेली आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 2 ते 3 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे। तर तुम्ही प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1 मे सन 1960। तर पहा, बीड या जिल्ह्याची स्थापना ही 1 मे 1960 या दिवशी झालेली आहे। प्रश्न क्रमांक दुसरा, निजाम राजवटीत बीड हा जिल्हा कोणत्या राज्याचा भाग होता? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 हैदराबाद स्टेट। तर पहा, निजाम राजवटीमध्ये बीड हा जो जिल्हा होता तर तो हैदराबाद स्टेट या राज्याचा तो भाग होता। प्रश्न क्रमांक तिसरा, बीड जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, तर बीड या जिल्ह्यामध्ये पहा एकूण 11 तालुके आहेत। प्रश्न क्रमांक चौथा, बीड जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते? तर बीड जिल्ह्याचे प्राचीन नाव हे पहा ऑप्शन क्रमांक 1 चंपावती नगर काय आहे? चंपावती नगर होते। प्रश्न क्रमांक 5, बीड जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 NH52। तर पहा, बीड या जिल्ह्यातून जाणारा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग हा NH52 हा आहे। प्रश्न क्रमांक 6, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बीडमध्ये झालेल्या उठावाचे नेतृत्व कोणी केले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सदाशिव नीलकंठ जोशी। तर पहा, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये बीडमध्ये झालेल्या उठावाचे नेतृत्व हे सदाशिव नीलकंठ जोशी यांनी हे केलेले होते। प्रश्न क्रमांक 7, बीड जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 सुनेत्रा पवार। तर पहा, सुनेत्रा पवार या बीड जिल्ह्याचे विद्यमान पालकमंत्री ते आहेत। प्रश्न क्रमांक 8, बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या सुमारे किती टक्के आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 पहा 3.45%। तर बीड जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ हे महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या पहा 3.45% इतके आहे। प्रश्न क्रमांक 9, बीड जिल्ह्यात एकूण किती विधानसभा मतदारसंघ आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 6। तर पहा, बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। प्रश्न क्रमांक 11, 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याची एकूण लोकसंख्या किती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 25,85,049। तर 2011च्या जनगणनेनुसार बीड या जिल्ह्याची एकूण लोकसंख्या ही 25,85,049 इतकी आहे। प्रश्न क्रमांक 12, बीड जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात स्थित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 मराठवाडा। तर पहा, बीड हा जो जिल्हा आहे तर तो महाराष्ट्राच्या मराठवाडा या विभागामध्ये तो स्थित आहे। प्रश्न क्रमांक 13, बीड जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौरस किलोमीटर आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 10,693 चौरस किलोमीटर। तर पहा, 10,693 चौरस किलोमीटर हे बीड जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ आहे। प्रश्न क्रमांक 14, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्याचा महाराष्ट्रात कितवा क्रमांक लागतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 पहा 10वा। तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड या जिल्ह्याचा महाराष्ट्रामध्ये 10वा क्रमांक लागतो। प्रश्न क्रमांक 15, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बीड। तर पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका हा बीड हा तालुका आहे।
प्रश्न क्रमांक 16, क्षेत्रफळाच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका कोणता आहे? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहा, जिल्ह्यातील सर्वात लहान तालुका हा ऑप्शन क्रमांक 1 वडवणी. कोणता आहे? वडवणी आहे. प्रश्न क्रमांक 17, 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, बीड. तर 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तालुका हा बीड हा तालुका आहे. प्रश्न क्रमांक 18, बीड जिल्ह्याच्या मध्यभागातून पश्चिम सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत कोणती प्रमुख डोंगररांग पसरलेली आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 बालाघाट रांग. तर पहा, बालाघाट ही जी प्रमुख डोंगर रांग आहे तर ती बीड जिल्ह्याच्या मध्यभागातून पश्चिम सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत ती पसरलेली आहे. कोणती डोंगर रांग आहे? तर ती बालाघाट ही डोंगर रांग आहे. प्रश्न क्रमांक 19, 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर किती आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 916. तर पहा, 2011च्या जनगणनेनुसार बीड जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर हे 916 इतके आहे. प्रश्न क्रमांक 20, बालाघाट डोंगरामुळे बीड जिल्ह्याचे कोणत्या 2 भौगोलिक भागात विभाजन झाले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सखल प्रदेश आणि उंचवट्याचा प्रदेश. तर पहा, बालाघाट डोंगररांगेमुळे बीड जिल्ह्याचे सखल प्रदेश आणि उंचवट्याचा प्रदेश हे 2 भौगोलिक भागात विभाजन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 21, बीड जिल्ह्याच्या सीमा एकूण किती जिल्ह्यांना जोडलेल्या आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 6. तर बीड जिल्ह्याच्या सीमा एकूण 6 जिल्ह्यांना जोडलेल्या आहेत. तर ते कोणकोणते जिल्हे आहेत तर ते पाहूया. तर उत्तरेस आहे पहा संभाजीनगर आणि जालना. उत्तरेस आहे संभाजीनगर आणि जालना. पश्चिमेस आहे पहा अहिल्यानगर. दक्षिणेस आहे पहा धाराशिव आणि पूर्वेस आहे पहा लातूर आणि परभणी. तर या 6 जिल्ह्याच्या सीमेला बीड या जिल्ह्याची सीमा लागून आहे. प्रश्न क्रमांक 22, बीड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बीड. तर बीड या जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 23, बीड जिल्ह्यात एकूण किती पंचायत समित्या कार्यरत आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 11. तर पहा, बीड जिल्ह्यामध्ये एकूण 11 किती? एकूण 11 पंचायत समित्या या कार्यरत आहेत. प्रश्न क्रमांक 24, बीड जिल्ह्यातील उत्तरेकडील सखल प्रदेशाला स्थानिक भाषेत कोणत्या नावाने ओळखले जाते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 गंगाथडी. तर पहा, बीड जिल्ह्यातील उत्तरेकडील सखल प्रदेशाला स्थानिक भाषेमध्ये गंगाथडी या नावाने ते ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 25, बीड जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका कोणता आहे? तर बीड जिल्ह्यातील सर्वात पश्चिमेकडील तालुका पहा ऑप्शन क्रमांक 2 आष्टी. कोणता तालुका आहे? आष्टी हा तालुका आहे. प्रश्न क्रमांक 26, बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 बिनदुसरा. तर पहा, बीड जिल्ह्याचे मुख्य ठिकाणे बिनदुसरा या नदीच्या काठावर वसलेले आहे. प्रश्न क्रमांक 27, बीड जिल्ह्यात एकूण किती ग्रामपंचायती आहेत? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 1034. तर पहा, बीड जिल्ह्यामध्ये एकूण 1034 ग्रामपंचायत्या आहेत. प्रश्न क्रमांक 28, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून कोण कामकाज पाहतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 ग्रामसेवक. तर पहा, ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून ग्रामसेवक हा काम पाहतो. प्रश्न क्रमांक 29, बीड जिल्ह्यातील दक्षिणेकडील उंचवट्याच्या प्रदेशाला स्थानिक लोक कोणत्या नावाने ओळखतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 घाट किंवा बालाघाट. तर पहा, बीड जिल्ह्यातील दक्षिणेकडील उंचवट्याच्या प्रदेशाला स्थानिक लोक हे घाट किंवा बालाघाट या नावाने त्यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 30,
बीड जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता आहे? तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 परळी. तर पहा, बीड जिल्ह्यातील सर्वात पूर्वेकडील तालुका हा परळी हा तालुका आहे. प्रश्न क्रमांक 31, बीड जिल्ह्यातील नायगाव अभयारण्य कोणत्या पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 मोर. तर पहा, बीड जिल्ह्यातील नायगाव अभयारण्य हे मोर या पक्ष्यासाठी ते प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 32, बालाघाट डोंगररांगेचा विस्तार बीड जिल्ह्यात कसा आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. तर पहा, बालाघाट डोंगररांगेचा विस्तार हा बीड जिल्ह्यामध्ये पश्चिम सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत असा विस्तार आहे. प्रश्न क्रमांक 33, बीड जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? तर बीड जिल्ह्यातील सर्वात दक्षिणेकडील तालुका कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 1 अंबेजोगाई हा तालुका आहे. प्रश्न क्रमांक 34, बीड जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता आहे? तर बीड जिल्ह्यातील सर्वात उत्तरेकडील तालुका पहा ऑप्शन क्रमांक 4 गेवराई. कोणता तालुका आहे? गेवराई हा तालुका आहे. प्रश्न क्रमांक 35, गोदावरी नदी बीड जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्यापासून वेगळी करते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 जालना. तर पहा, गोदावरी ही जी नदी आहे तर ती बीड जिल्ह्याला जालना या जिल्ह्यापासून ती वेगळी करते. प्रश्न क्रमांक 36, खालीलपैकी कोणता तालुका हा बीड जिल्ह्यामध्ये येत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा उदगीर. उदगीर हा तालुका बीड या जिल्ह्यामध्ये तो येत नाही. प्रश्न क्रमांक 37, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही बीड जिल्ह्याला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा नांदेड. नांदेड या जिल्ह्याची सीमा ही बीड या जिल्ह्याला लागून नाही. प्रश्न क्रमांक 38, मेहकरी हा प्रकल्प बीड जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 1 आष्टी. तर पहा, मेहकरी हा जो प्रकल्प आहे तर ते बीड जिल्ह्यातील आष्टी या तालुक्यामध्ये तो आहे. प्रश्न क्रमांक 39, बीड जिल्ह्यातील पर्जन्यमान सरासरी किती मिलीमीटर आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 666.36 मिलीमीटर. तर बीड जिल्ह्यातील पर्जन्यमान सरासरी हे 666.36 मिलीमीटर इतके आहे. प्रश्न क्रमांक 40, बीड जिल्ह्यातील माजलगाव धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 सिंदफळा. तर पहा, बीड जिल्ह्यातील जे माजलगाव धरण आहे तर ते सिंदफळा या नदीवर ते बांधण्यात आलेले आहे.